नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्या अनेक शेतकरी मित्रांकडून एकच प्रश्न वारंवार विचारला जातोय. तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता कधी येणार आहे? तर चला ही संपूर्ण माहिती अगदी सोप्या आणि स्पष्ट भाषेत समजून घेऊया. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी वेगळी नोंदणी करण्याची गरज नाहीये. जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पात्र आहात, तेच आपोआप नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरतात. आता 8व्या हप्त्याबद्दल बोलायचं झालं तर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जे लाभार्थी पात्र होते, त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला. पण अजूनही काही असे शेतकरी आहेत ज्यांना हा हप्ता मिळालेला नाही. वस्तुस्थिती अशी आहे की दरम्यान पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता सुद्धा जमा झालेला आहे. मात्र नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्तासाठी जी-आर पात्रता लाभार्थी यादी जी अजून अधिकृतपणे मागवली गेलेली नाही. ही प्रक्रिया लवकरच कृषी विभागाकडून सुरू होईल असे आश्वासन देण्यात आलेले आहे. एकदा ही यादी तयार झाली की पीएम किसानच्या 22व्या हप्त्यासाठी पात्र असलेल्या सर्व शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र ठरतील आणि त्यांना अजून 8वा हप्ता मिळालेला नाही, त्यांना 8वा आणि 9वा असे दोन्ही हप्ते एकच वेळी मिळण्याची शक्यता आहे, असे आश्वासन देण्यात आलेलं आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 9वा हप्ता कधी येणार? तर पहा, योजनेचा जो 4 महिन्याचा कालावधी आहे, तो आता पूर्ण झालेला आहे. त्यामुळे 9वा हप्ता कधीही तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो. त्यासाठी सरकारकडनं कधीही जी-आर येऊ शकतो. पण यामध्ये एक प्रक्रिया असते. सर्वप्रथम राज्य सरकारकडून निधी मंजूर केला जातो. त्यानंतर एक अधिकृत जी-आर गव्हर्नमेंट रिझोल्यूशन काढला जातो. ज्यामध्ये किती निधी झाला आहे, मंजूर झाला आहे, त्याची माहिती दिली जाते आणि जी-आर जाहीर झाल्यानंतर साधारणपणे 7 ते 8 दिवसात हप्ता वितरण होऊन जातो. सध्या परिस्थिती अशी आहे की 9व्या हप्त्यासाठी अजून कोणताही जी-आर आलेला नाही. त्यामुळे हप्ता कधीही येऊ शकतो. पण त्यासाठी अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. म्हणूनच अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत अपडेट वाट पहा. जसेच काही नवीन अपडेट माहिती येईल, जी-आर येईल, सर्वात आधी आपल्या चॅनलवरती कळवण्यात येईल. ज्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. Facebookवर व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करून घ्या. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर सर्व शेतकऱ्यांपर्यंत माहिती शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.